मनोज जरांगे पाटलांची आज बीडमध्ये इशारा सभा आहे आणि त्या सभेच्या अनुषंगाने बीडमध्ये जे आहे पोलीस यंत्रणा पोलीस बंदोबस्त जे आहे ते चोखपणे लावण्यात आलेला आहे। मी सध्या बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आहे आणि बाजूचा जो परिसर जर पाहिला तर पूर्णपणे हा परिसर विजयी पताक्याने भगव्या झेंड्याने भगवामय करण्यात आलेला आहे आणि बाजूला अशा पद्धतीने बॅनरबाजी वगैरे देखील करण्यात आलेली आहे। संपूर्ण शहरामध्ये जरांगे पाटलांचं स्वागत जे आहे ते वेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे। जवळपास 200 जेसीबी आहेत त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव होणार आहे आणि असा पोलीस बंदोबस्त आहे। राज्य राखीव दलाच्या पोलीस जे तुकडे आहेत ते इथं तैनात करण्यात आलेले आहेत। पोलीस दल आहे सर्व कुमक जर पाहता जवळपास 1800 पोलीस कुमक जे आहे आपल्याला इथं पाहायला मिळते। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस असतील मराठा समन्वयक असतील ते मात्र सतर्क आहेत, काळजी घेत आहेत। माझ्यासोबत ॲडिशनल एसपी सचिन पांडकर आहेत, त्यांच्याशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो। सर, कशा पद्धतीची पोलिसांची तयारी आहे, किती पोलीस कुमक इथं तुम्ही आता बोलावलंय? आजची जी काही निर्णायक इशारा सभा आहे त्या सभेच्या अनुषंगाने पूर्ण बीड जिल्हा पोलीस दलातर्फे त्याचप्रमाणे बाहेरून SRPFचे प्लाटून आलेले आहेत। असा एकंदरीत ॲडिशनल SP DYSP PI PSI API असा सर्व होमगार्ड आहेत। एकंदरीत 1800 पर्यंतचा 1800 पर्यंतचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सभास्थळ आहे, थोड्याच वेळात इथं रॅली चालू होणार आहे, त्या रॅलीच्या अनुषंगाने देखील आम्ही बंदोबस्त लावलेला आहे। त्याचप्रमाणे शहरामध्ये एक शांततेचं वातावरण राहावं यासाठी आम्ही काल एक रूट मार्च देखील घेतला। त्या रूट मार्चमध्ये शहरातील नागरिक देखील सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे आजच्या रॅलीमध्ये देखील मुस्लिम समाजाचे बांधव देखील त्यांचे मराठा समाजाचं स्वागत करणार आहेत। आणि जरांगे पाटलांची सभा आहे त्यानिमित्त रॅली आहे, पोलिसांचा एवढा चोख बंदोबस्त का? कशामुळे? आंदोलन नाही काही नाही तरी पण एवढा बंदोबस्त का? आता ज्या काही हा एक निर्णायक इशारा सभा आहे आणि जे काही बाहेरून येणारे लोक आहेत हे आहेत तर त्यांचं त्यासाठी मुख्यतः आम्ही पार्किंग आणि रोड बंदोबस्त हा आम्ही लावलेला आहे आणि जे काही रिझर्व्ह पोलीसच्या ज्या तुकड्या आलेल्या आहेत त्या देखील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही लोकेशनवरती ठेवलेले आहेत। मात्र ज्या नोटिसा तुम्ही इश्यू केलेत समन्वयकांना त्याच्यामुळे संताप व्यक्त होते, नेमकं नोटीस कशामुळे इश्यू करताय? नोटीस हा आमचा कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे आणि काल जे समन्वयक मराठा समन्वयकांची जी काही मीटिंग झाली, पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये देखील त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलेलं आहे। त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की पोलिसांनी त्यांचे कायदेशीर प्रक्रियेचा भाग पूर्ण केलेला आहे आणि मराठा समन्वयक त्यांचे जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याबरोबर आमचे खांद्याला खांदा लावून आमचे पोलीस या ठिकाणी बंदोबस्त करणार आहेत। किती साधारणतः ड्रोन लावण्यात आलेला आहे? तुम्ही वारून देखील स्थापन केल्याचं समजते, कसं लक्ष पोलिसांचं या सभेवर आहे? आम्ही ठिकठिकाणी CCTV कॅमेरा सभेच्या ठिकाणी देखील लावलेले आहेत। त्याचप्रमाणे रोडवरती देखील CCTV कॅमेराज लावलेले आहेत। पार्किंगच्या ठिकाणी देखील आमचं लक्ष आहे। त्याचप्रमाणे ड्रोन कॅमेराज आम्ही सभेच्या ठिकाणी रॅलीवरती या प्रकारे आम्ही सर्वत्र प्रत्येक हालचाल आमच्या कंट्रोलमध्ये राहील या पद्धतीने आम्ही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत। नक्कीच मनोज जरांगे पाटलांची ही इशारा सभा आहे त्यामुळे पोलीस देखील सतर्क असल्याचं पाहायला मिळते। ड्रोनच्या सहाय्यानं पोलिसांची जी करडी नजर आहे रॅलीवरती राहणार आहे आणि सभेवरती राहणार आहे। त्यासाठी CCTV देखील प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये लावण्यात आलेले आहेत। वॉर रूम देखील करण्यात आलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी वॉर रूममध्ये बसणार आहेत आणि सभा असेल रॅली असेल कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची जी नजर आहे ती करडी राहणार आहे। कॅमेरा पर्सन सुशांतसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।